राम नारायण राम. दिवसेंदिवस पृथ्वीवरील परिस्थिती वाईट होत चालली आहे. लोकांना समजत नाही की त्यांच्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. शंकरजींचं म्हणणं आहे की व्यक्तीचा धर्म त्याच्या मनात हृदयात वसलेला असतो. व्यक्तीला त्याचे पालन करावं लागेल, पण रात्री व्यक्तीला ध्यान करत बसावं. जेव्हा व्यक्ती जेवण खाल्ल्यानंतर झोपायला जातो तेव्हा त्याला आपल्या पलंगावर बसून ध्यान करावं. हे देखील एक प्रकारची पूजा आहे. मंदिर किंवा मशीदमध्ये पूजा किंवा नमाज वाचण्याची गरज नाही. जे मशीदमध्ये नमाज वाचत आहेत त्यांना कुराणमध्ये नमाज वाचायला पाहिजे. अजान वाचायला नको. कब्रस्तान पक्का असायला नको, पण तरीही असतात लोक ते अनुसरण करतात. हिंदू धर्मात मंदिर बांधण्याची आणि पूजा वाचनाची गरज नाही, पण तरीही लोक ते करतात. लोकांनी पूजा वाचनापेक्षा ध्यान करावं. तुम्ही स्वतः अल्लाहचे बंदे आहात. तुम्हीच देव आहात. तुम्ही स्वतःला आठवा आणि स्वतःपासून प्रश्न विचारा. तुम्ही काय आहात? कुठून आलेत? कुठे जायचं आहे? मरणानंतर तुम्ही काय घेऊन जाल? काही धर्म म्हणतात की मरणानंतर काहीच नाही आणि नसल्यास ते कुठून आले तर तुम्ही होते म्हणून ते आलं, पण तुम्ही होते कुठे? तुम्ही ध्यान करा. हे तुम्हाला उज्ज्वल करेल, ज्ञानी बनवेल, ऊर्जा देईल. तुम्हाला जेवणाची गरजही नाही, भूकही लागणार नाही. 810 तास झोपण्याची गरजही नाही. तुम्ही फक्त 1 तास झोपू शकता. जर विद्यार्थी 1 तास ध्यान करून 1 तास अभ्यास करतो तर तो 100 वर्षांच्या अभ्यासाच्या समान होईल आणि तो अभ्यास कधीही विसरणार नाही. पृथ्वीवर लाखो कोटी पुस्तकं आहेत, तर आकाश किती मोठं पुस्तक आहे. आकाश किती मोठं आहे. आकाशाचं लांबी किती आहे. आकाश एक संपूर्ण पुस्तक आहे. सर्व तारे आहेत. प्रत्येक तारा एक पुस्तक आहे. तुम्ही विचार करू शकता की किती मोठं पुस्तक आहे. त्याला बघत राहा आणि त्याला आठवत राहा. सूर्य सेवा करतो. सूर्य प्रत्येकाच्या पायाखाली आहे. पाणी पायाखाली आहे. पृथ्वी पायाखाली आहे. तरीही लोक खाली राहायला तयार नाहीत, समर्पण करायला तयार नाहीत. हा सूर्याचा प्रकाश आपल्या पायाखाली पण आहे, वर पण आहे. हवा वर पण आहे, खाली पण आहे. आकाश वर पण आहे, खाली पण आहे. पाणी खाली पण आहे, वर पण आहे. पृथ्वी पण आपल्या पायाखाली आहे. सर्वांचा आदर करा. जो न्यायाधीश झाला, प्रधानमंत्री झाला, राष्ट्रपती झाला, तोही झुकायला तयार नाही. केळं वाढत असताना ते झुकतं आणि आपलं फळ इतरांना खायला देतं. जे फूल तोडतात, तुळशीचे पान तोडतात, त्यालाही वेदना होतात. तोडायचं असेल तर हात जोडून मागावं. पृथ्वीवर खूप डाकू झाले आहेत, चोर झाले आहेत. सगळेच चोर आहेत. राजकीय लोक, गैर राजकीय लोक सगळेच चोर आहेत. चोरांना वाचवण्यासाठीच संविधान बनवले आहे. चोर बनवण्यासाठी संविधान बनवले आहे. आमचा जन्म अधिकार कोण घेतो आहे याचं उत्तर कोण देईल? काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की चीन, रशिया आणि भारत एकत्र येऊन एशियन ब्लॉक बनवतील. एशियन ब्लॉक बनवला तर इतर देशही येतील. भारत आणि पाकिस्तान वेगळं केले. कोण? हिंदू मुस्लिम हे एकच रक्त आहे, एकाच जीन आहे, एकाच आत्मा आहे. ते वेगळं केलं. कोण? नेहरू आणि महात्मा गांधी हे दोघं पृथ्वीच्या नाशाचे कारण आहे. नेहरूचे कुटुंब बाहेरून आले आहे. नाथुराम गोडसेने गांधीजींना मारलं आणि त्याला फाशी देण्यात आली. फाशी दिली नसती तर नेहरूच्या कुटुंबाला साफ करायचं होतं. प्रत्येक व्यक्तीला जन्मापासून पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीवर त्याचा हक्क आहे. आम्हाला हे सांगायचं आहे. आम्ही अमेरिकेच्या धोरणांपासून नाराज आहोत. सर्व लोकांनी मिळून व्यवस्था बदलावी. 3 धर्म मोठे आहेत तर त्यांच्यासाठी वेगवेगळी पुस्तके नाही. सर्वांसाठी एक आहे. पृथ्वी एक आहे. हाडं, वनस्पती एक आहे. जेव्हा कोणीतरी आजारी पडतो आणि त्याला रक्ताची आवश्यकता असते तर धर्म विचारून रक्त घेतात का नाही ना? फॅक्टोरियल म्हणून मी सर्वांना एकत्र आणू इच्छित. आपण सर्व राम नारायण राम सोबत जोडून जीवन आनंदी बनवूया.